मध्ययुगीन कालखंडामध्ये एखाद्या युद्धामध्ये ज्यावेळेस वीर हुतात्म्याला प्राप्त होतो किंवा त्याच्या गावामध्ये किंवा त्याच्या भागामध्ये तो वीर मृत्यूच्या छायेखाली जातो, त्यावेळेस त्याला जेव्हा अग्नी दिली जाते त्यावेळेस त्याची धर्मपत्नी त्या चितेवरती बसून स्वतःच्या जीवनाची कुर्बानी करून घेते. आणि ज्यावेळेस ती सती जाते त्या सती जाताना ज्या किंकाळ्या आहेत त्या किंकाळ्या त्या समाजाला ऐकू येतात. आणि त्यानंतरनं तिचं जे काही बलिदान आहे ते बलिदान समाजामध्ये चिरतरण राहावं यासाठी सतीशिळा याची निर्मिती केली जाते. सन 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंग याने ही सतीप्रथा बंद केली आणि त्यानंतरनं भारतातील मध्ययुगीन कालखंडातील सतीप्रथा ही कायमची बंद झाली. आज जी काही सतीचा जो काही दगड म्हणतात किंवा जे काही सतीचा शिल्प म्हणतात त्याची आपल्याला आज माहिती करून घ्यायची. जो काही सतीचा जो काही दगड असतो, स्त्री ज्यावेळी सती जाते आणि त्यानंतरनं जो काही समाज आहे किंवा तिचा जे काही घराणं आहे ते घराणं ते सतीचा दगड तयार करतं. ह्या दगडामध्ये ते जे सती गेलेल्या स्त्रीचे गण किंवा तिचे आप्त स्वकीय, त्याचबरोबर हे सौभाग्याचा हात म्हणजे कंगन आणि त्याचबरोबर हा त्या स्त्रीचा हात आणि असं संपूर्ण चंद्र आणि सूर्य, जोपर्यंत चंद्र आणि सूर्याची कीर्ती आहे तोपर्यंत हे अस्तित्वात आहेत, तोपर्यंत या स्त्रीची कीर्ती अबाधित राहील असा संकेत या ठिकाणी दिलेला आहे.